नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहता जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, आपल्याला माहितीच आहे मी अत्यंत महत्त्वाच्या अशा अपडेट घेऊन आपल्यासाठी येत असतो आणि त्या अपडेट अशा असतात जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला होईल. अशीच एक नवीन माहिती, अपडेट आणि महत्त्वाची सूचना मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. दर्शको, माझ्या चॅनलचं नाव आहे जीडी ऑलराऊंडर. इथे साईटला दिलेल्या घंटीवर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर चला तर दर्शको, वेळ न घालवता आपल्याला आपण ह्या माहितीला सुरू करूया आणि महत्वाची अपडेट काय आहे हे जाणून घेऊया. दर्शको, आजची माहिती आहे महाराष्ट्र शासनाची संबंधित एक नुकतीच सूचना त्यांनी जाहीर केलेली आहे, जी-आर जाहीर केलेला आहे. हा जी-आर आहे, मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना मोठा दणका मिळणार आहे. मुलांच्या आरोग्याशी कोण खेळतायत? तर आता हे आपण सविस्तर जाणून घेऊया. तर ही सूचना आधी जारी एफ-डी-ए या विभागाने केलेली आहे. एफ-डी-ए म्हणजे काय? अन्न आणि प्रशासन अन्न आणि औषध प्रशासन ही विभाग. तर सविस्तर आपण एफ-डी-एचा अर्थ समजून घेऊया आणि एफ-डी-ए काय करतं महाराष्ट्रात आणि मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना ते दणका का देत आहेत, हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर एफ-डी-ए अन्न आणि प्रशासन औषध प्रशासन विभाग, अन्न आणि औषध प्रशासन विभाग ही युनायटेड स्टेट अमेरिका देशाची एक अत्यंत महत्वाची सरकारी संस्था आहे. ही संस्था लोकांच्या आरोग्य आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी खालील बाबीवर नियंत्रण ठेवते. म्हणजे ही जागतिक संस्था सुद्धा काम आहे आणि आपली महाराष्ट्र शासनामध्ये सुद्धा अन्न आणि औषध प्रशासन ही केंद्र शासनाच्या आधिपत्याखाली काम करतं. तर अन्न सुरक्षा म्हणजे काय बघूया आपण. बाजारात विकले जाणारे अन्न पदार्थ, पेये आणि आहारातील घटक सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार आहे का याची खात्री करतं. त्याचबरोबर औषध नियंत्रण, मानवी आणि प्राण्यांसाठी वापरली जाणारी प्रिस्क्रिप्शन ओव्हर द काउंटर औषधे बाजारात येण्यापूर्वी त्यांची परिणामकारता आणि सुरक्षितता तपासणे, वैद्यकीय उपकरणे, एक्स-रे मशीन, पेसमेकर, सर्जिकल उपकरणे यासारख्या उपकरणाची सुरक्षा निश्चित हे एफ-डी-ए विभाग करतात. त्याचबरोबर इतर उत्पादने काय असतात? सौंदर्य प्रसाधने, तंबाखूजन्य उत्पादने आणि रेडिएशन पसरवणारी उपकरणे याच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्याचं काम करतात. भारतातील एफ-डी-ए अन्न आणि प्रशासन भारतामध्ये या संस्थेला एफ-डब्ल्यू-एस-ए-आय भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण असे म्हटले जाते. म्हणजे या केंद्रावर जागतिक एफ-डी-ए सुद्धा लक्ष ठेवून असतं. कारण पूर्ण जगातली मुलं, लहान मुलं ही सुरक्षित राहिली पाहिजे. त्याच्यामुळे जागतिक आरोग्य संबंधीचे अधिकारी लक्ष ठेवून असतात. त्याच्या आधिपत्याखाली आपलं भारतीय अन्न सुरक्षा मानकी प्राधिकरण काम करतं. तर नियंत्रणासाठी भारतात सी-डी-एस-सी-ओ ही केंद्रीय संस्था कार्यरत आहे. याशिवाय प्रत्येक राज्यामध्ये स्वतःचे अन्न औषध प्रशासन एफ-डी-ए आहे. म्हणजे आपल्या भारतात मी तुम्हाला आता सांगितलं एफ-डी-ए. त्यानंतर त्याच्या आधिपत्याखाली आपल्या भारताच्या आधिपत्याखाली प्रत्येक राज्यामध्ये एफ-डी-ए अन्न प्रशासन विभाग हा स्वतंत्र असतो. तो काम करत असतो. त्याचे आता तुकाराम मुंडे साहेब हे आयुक्त आहेत पूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्याचे एफ-डी-एचे. त्यांनीच ही घोषणा लागू केलेली आहे. ती आता नंतरच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शाळकरी मुलांच्या आरोग्यासाठी कोल्ड्रिंक्स, ड्रिंक्स, चिप्स यासारखे जंक फूडवर बंदी घालण्याचे का गरजेचं आहे, याची काही प्रमुख कारणे आपण समजून घेऊया. तर तुकाराम मुंडे साहेबांनी याच्यावर निर्बंध का लादले? तर प्रामुख्याने लहान मुलांमध्ये लठ्ठपणा आणि मधुमेह, कोल्ड्रिंक्समध्ये प्रगत स्वरूपाची साखर, शुगर आणि कृत्रिम घटक असतात. त्यामुळे लहान वयात लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. पौष्टिकतेचा अभाव पण असतो. चिप्स आणि पॅकबंद स्नॅक्समध्ये मैदा, अस्तवासारखी चरबी वाढवण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये करतात आणि प्रमाणापेक्षा जास्त मीठ असते यामध्ये.
मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली कोणतीही पौष्टिक मूल्ये नसतात. पचन संस्था बिघडते. अ, अशा पदार्थामुळे मुलांची पचनशक्ती मंदावणे, बद्धकोष्ठ आणि ऍसिडिटी सारख्या समस्या उद्भवतात. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती, सतत जंक फूड खाल्ल्याने मुलांच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते आणि ते वारंवार आजारी पडू शकतात. त्याचबरोबर मानसिक विकासावर परिणाम होतो. जास्त प्रमाणात साखर आणि जंक फूड खाल्ल्यामुळे मुलांमध्ये आळस, चिडचिड वाढणे, अभ्यासात एकाग्रता कमी होणे असे दुष्परिणाम दिसून येतात. शाळेच्या आवारात आणि उपग्रहात कॅन्टीनमध्ये अशा पदार्थाच्या विक्रीवर पूर्णपणे एफ-डी-ए महाराष्ट्राचं अन्न प्रशासन विभाग जे आहे, तुकाराम मुंडे यांच्या अधिपत्याखाली काम करतंय. त्यांनी ही बंदी घातलेली आहे. पूर्णपणे बंदी का असली पाहिजे? त्याऐवजी त्या फळे, पौष्टिक लाडू, राजगिरा वडी किंवा घरचा सकस आहार उपलब्ध करून दिला पाहिजे, जेणेकरून मुले निरोगी राहतील. हे आता आपण जागतिक अन्न प्रशासन विभागापासून ते महाराष्ट्राच्या अन्न प्रशासन पर्यंत का लहान मुलावर अति प्रमाणात लक्ष करतंय पूर्ण जागतिक सरकार, हे आता तुमच्या थोडंफार का असेना लक्षात आले असेल. तर आपण मूळ मुद्द्याला आता सुरू करूया. मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना मोठा दणका. महाराष्ट्राचे एफ-डी-ए जागृत तुकाराम मुंडे यांचा दणका. तर दर्शको, शाळाच्या शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूड आणि कोल्ड्रिंक्सवर पूर्णपणे बंदी तुकाराम मुंडे साहेबांनी लादलेली आहे. त्यांचे मी जीडी ऑलराऊंडर या युट्यूब चॅनेल तर्फे सहर्ष स्वागत करतो. अशा निर्णयाला माझा पूर्णपणे पाठिंबा असणार आहे. कारण लहान मुलाच्या आरोग्यासाठी जे असे खेळतात त्यांना ही कायदेशीर शिक्षा झालीच पाहिजे आणि याच्यावर बंदी झालीच पाहिजे. तुकाराम मुंडे साहेबांच्या या निर्णयाशी मी सहमत आहे पूर्णपणे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीडी ऑलराऊंडर या युट्यूब चॅनलवर. आज एका अत्यंत महत्वाच्या विषयावर मी का बोलत आहे आपल्याला आता जवळजवळ पूर्णपणे लक्षात आलंच असेल. याचा थेट संबंध आपल्या मुलांच्या आरोग्याशी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आहे. महाराष्ट्रातील लाखो शाळकरी पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अन्न प्रशासनाने एफ-डी-एने एक अत्यंत आणि कडक निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार आता शाळेच्या प्रवेशद्वारापासून 50 मीटरच्या परिसरात जंक फूड, कोल्ड्रिंक्स आणि चिप्सवर विक्रीवर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. तर जे शाळेच्या आसपास ज्यांची दुकानं आहेत, जी फास्ट फूडची दुकानं चालवतात, त्यांना माझं जाहीर आव्हान आहे. तुम्ही 50 मीटरच्या शाळेच्या 50 मीटरापासून लांब आपली काय असेल ते विक्री करा आणि शक्यतो आपल्या लहान मुलं जी दिसतायत 18 वर्षाच्या खालील, त्यांना जंक फूड पूर्णपणे तुम्ही स्वतः हा निर्णय घ्या. तुम्हीच देऊच नका त्यांना. जर एखादं मूल चिप्स घ्यायला आलं, कोल्ड्रिंक्स घ्यायला आलं, त्यांना स्पष्ट नकार द्या, की शासनाने बंदी घातलेली आहे आणि तुम्हाला हे पदार्थ खाता येणार नाही. त्याऐवजी तुम्ही घरचं पदार्थ ठेवा, फळे ठेवा, फ्रुट्स ठेवा, राजगिरी लाडू ठेवा, जे पौष्टिक आहार आहे, असा त्यांना त्याऐवजी प्रत्येक दुकानदाराने द्यावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर दुकानदारांनी पहिल्यांदा लहान मुलांना काही इतकं समजत नसतं, तर आपण मोठे आहात, आपण मोठ्या माणसासारखं राहा आणि जे लहान मुलं जर आपल्या दुकानात काहीतरी खरेदी करायला आलीत, असे पदार्थ जे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, त्यांना ते अजिबात देऊ नका. तर आता पुढे आपण जाऊन घेऊया. तर मुद्दा दुसरा काय आहे आपल्याला बघा. नेमका हा निर्णय काय आहे आणि यात काय नियम आहेत हे सविस्तर आता आपण पाहूया. 50 मीटरच्या परिसरात कडक बंदी. आता राज्यात कोणत्याही शाळेच्या 50 मीटरच्या आत असणारे स्टॉल्स, कॅन्टीन किंवा दुकानामध्ये जास्त चरबी, हीच फॅक्ट, अतिरिक्त साखर आणि जास्त मीठ असलेले प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ दुकानदारांना विकता येणार नाहीत. कोणत्या पदार्थावर बंदी असणार आहे हे दुकानदारांनी जाणून घ्या. त्याचबरोबर आपल्या पालकांनी सुद्धा जाणून घ्या आणि जर लहान मुलं पाहत असतील त्यांनी पण जाणून घ्या. सर्व प्रकारची शीतपेये म्हणजेच कोल्ड्रिंक्स, कोल्ड्स, पॅकबंद चिप्स, वेपर्स आणि अनहेल्दी स्नॅक्स, झटपट तयार होणारे नूडल्स आणि इतर जंक फूड फूड एवढेच नव्हे तर शाळेच्या परिसरात अशा पदार्थांची जाहिराती मोफत वाटपावरही कडक प्रतिबंध असणार आहे. काही काय करतात, जाहिरात करतात शाळेच्या आवारात. असं ही फूड्स खा, ते फूड्स खा. त्यांच्यावर सुद्धा ही बंदी अ, लादण्यात आलेली आहे.
तर दुकानदारांना, पालकांना आणि लहान मुलांना प्रश्न पडला असेल आणि जनतेला सुद्धा प्रश्न पडला असेल, की हा निर्णय एफडीआयने का घेतला? तुकाराम मुंडे साहेबांनी यांच्या अधिपत्याखाली हा निर्णय का घेतला? ते आता आपण जाणून घेऊया. हा निर्णय का घेतला? आजकाल लहान वयातच मुलामध्ये लठपणा, मधुमेह, अशक्तपणा आणि एकार्ध कमी होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. सततच्या जंक फूडच्या सेवनामुळे मुलाची रोगप्रतिकारक खालावत आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी एफडीएने एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कठोर आदेश जारी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर शाळांची आणि पालकांची जबाबदारी सुद्धा आपण जाणून घेतली पाहिजे. जे शाळेत शिक्षक शिकवतात, मुख्याध्यापक आहेत, झाले लठ्ठ पगाराची नोकरी पगार त्यांना शासन देत असतो. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा आता जागृत राहिलं पाहिजे. आपल्या मुलावर जर मुले शाळेत जर आलीत, तरच आपल्याला शासन पगार देणार आहे. आपली संस्था चालणार आहे. आणि जर आपल्या मुलांना जर मुलंच आजारी पडलीत आपल्या शाळेच्या परिसरात, त्यांनाच काहीतरी झालं, तर मुलं आपल्या शाळेत येतीलच कसे? तर गल्लेलट पगार घेणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा याची नोंद घ्यायची आहे, की आपण लहान मुलांवर लक्ष ठेवला पाहिजे. मुख्याध्यापकांना सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे. संस्था चालकाने सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्या परिसरात जे दुकानं आहेत, त्यांच्यावर पूर्णपणे लक्ष लादून ही जी असे फास्ट फूड विकतात, त्यांना तिथून हटवलं पाहिजे. जर स्वतःची त्यांची वैयक्तिक जागा असेल, तर त्यांच्यावर त्यांना नोटिसा देऊन एफडी अंतर्गत त्यांच्यावर कार्यवाही जर केली पाहिजे, जर ऐकत नसतील तर. तर शाळाच्या आणि पालकांची जबाबदारी मुख्यत्वे काय आहे? आता प्रत्येक शाळेला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर 50 मीटर परिसरात जंक फूड विक्रीस बंदी असा फलक लावणे बंधनकारक आहे. आपल्या शाळेच्या बाहेर 50 मीटर अंतरावर आपण फलकच शाळेने प्रत्येकाने लावला पाहिजे, की असा-असा निर्णय आहे आणि आपल्याला हे असे फास्ट फूड विकता येणार नाहीत. शाळेच्या कॅन्टीनमध्ये जंक फूडऐवजी फळे, पौष्टिक पदार्थ, सकस आहार यासारख्या गोष्टीला प्राधान्य शाळेने दिले पाहिजे. शाळेचं वैयक्तिक कॅन्टीन असतं, त्यांनी तर हा निर्णय तर ते 100% पाळणारच आणि पाळलाच पाहिजे. तर मित्रांनो, शासनाचा हा निर्णय खरोखरच माझ्या दृष्टीने कौतुकास्पद आहे. आपण एक पालक आणि नागरिक म्हणून आपलीही दर्शको जबाबदारी आहे. आपणही आपल्या मुलांना घरचा पौष्टिक आहार देण्याची सवय लावली पाहिजे. तुम्हाला हा एफडीएचा निर्णय कसा वाटला? तुमच्या मते शाळेच्या परिसरात असे नियम असणे किती गरजेचं आहे? हे मला खाली कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त पालकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जीडी ऑलराउंडर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला दर्शको विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब केलं तरच अशा नवनवीन माहिती अपडेट आपल्या समोर येणार आहेत. त्यामुळे इथे साईडला जे घंटीचं बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा. जीडी ऑलराउंडर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब होईल. तर आजचा हा व्हिडिओ मला कसा वाटला वैयक्तिक हे मला सांगा. जर आपल्याला काही समजत नसेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. आणि हा जास्तीत जास्त शेअर आपल्या ग्रुपवर करा, सोशल मीडियावर करा, नातेवाईक परिजनात शेअर करा. प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ कसा पोहोचेल, त्यांना कशी माहिती होईल, हे आपण स्वतः आपण याची निर्णय घेतला पाहिजे आणि जेणेकरून त्यांना यातून ते सावध होतील. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.